नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवलाय. मंडळी, नागपंचमीच्या दिवशी ह्या विद्याधरचा खरा चेहरा आता सगळ्यांच्या समोर आलेला आहे. हो मंडळी, आनंदीला दुबईला विकणारा हा विद्याधर आता सगळ्यांच्या समोर आलाय. ज्यावेळेला ह्या विद्याधरने ज्या बॉक्समध्ये आनंदीला बांधून ठेवलेलं असतं, तिला विकण्यासाठी नेत असतो, त्या गुंड्यांना आता इथे विद्याधर मालक साहेब आणि पृथ्वी दोघांनी सुद्धा पकडलेलं आहे. आणि त्यानंतर आनंदी आणि त्या गुंडांनी सगळं सत्य विद्याधरचं सगळ्यांच्या समोर आणलंय, की हा विद्याधर आनंदीला दुबईला नेऊन विकणार होता आणि त्याच मिळणाऱ्या पैशांमधून पृथ्वीला तो आता बिझनेस स्टार्ट करून देणार होता. हे सत्य आता शलाकाचं आणि ह्या विद्याधरचं घाणेरडं सत्य समोर येताच आता पृथ्वीने आनंदीची हात जोडून माफी मागितली आहे. तिच्या पायाजवळ डोकं ठेवून माफी मागत माझं चुकलं असं म्हणत आता ह्या दोघांना सुद्धा पोलिसांच्या हवाली केलंय. आणि मंडळी, त्यानंतर आता पृथ्वीने आनंदीला आई म्हणून स्वीकारत तिला घरामध्ये मान सन्मान दिलाय. आता हे नेमकं सगळं कसं कळलंय, काय घडलंय, सगळं काही सविस्तर बघूया. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मंडळी, आता इकडे दाखवलंय की हा आपलं विद्याधर झोपलेला असतो आणि त्याच वेळेला आता शलाकाचा फोन येतो. तो म्हणतो की ही बाई आता एवढ्या रात्री कशाला फोन करू राहिली आहे. तर शलाका म्हणते की तुला एक खूप मोठी गुड न्यूज द्यायची आहे. आता विद्याधर म्हणतो की गुड न्यूज, कसली गुड न्यूज. तर ती म्हणत असते की आनंदी. तेवढ्यात हा विद्याधर आता इकडे खुश होतो आणि म्हणतो की काय, आनंदी सापडली, कुठे आहे. इथे लगेच शलाका म्हणते की आहे संजीवन धर्मशाळा म्हणून आहे कोल्हापूरमध्ये, तिथे राहिले ती. तर म्हणतो की काय, धर्मशाळेमध्ये जाऊन राहिली आहे. आता हा खुश झालेला असतो. तेवढ्यात आता ही शलाका म्हणते की तुझं राहिलेलं काम, तुझं ते तुझी एक रात्र घालवण्याचा जो तुझा काही प्लॅन होता तो तुझा पूर्ण राहिलाय, तो तू पूर्ण करू शकतोस. पण एक प्रॉब्लेम आहे, त्या आनंदीला त्या धर्मशाळेतून बाहेर काढणार कसं. म्हणे तिथली जी मॅडम आहे ती भरपूर स्ट्रिक्ट आहे, त्याच्यामुळे ती आनंदी तुझ्या हाती लागणं थोडंसं कठीण आहे. विद्याधर म्हणतो त्याचा विचार तू करू नकोस, तिथून तिला कसं बाहेर काढायचं हे मला चांगलंच माहिती आहे. पण सांगू का शलाका, माझा ना थोडासा हा प्लॅन चेंज झालाय. त्या आनंदीने अजून पण मला काही तिच्या अंगाला हात लावू दिला नाहीये. त्याच्यामुळे मला ना आता एक वेगळीच आयडिया सुचली आहे. शलाका म्हणते काय, काय डोक्यात आहे काय तुझ्या. तेवढ्यात विद्याधर सांगतो भन्नाट असा प्लॅन आहे. त्या आनंदीला दुबईला जाऊन विकायचं असा विचार करतोय. शलाका म्हणते की अरे काय बोलतोय तू, तुला कळते का काय बोलतोयस ते. तर विद्याधर म्हणतो की हो, त्यात काय, की काय ना, त्या आनंदीने मला हात लावू दिले नाही. तिथे 100 गिधाड जेव्हा तिच्या अंगाला हात लावतील ना तेव्हा तिला कळेल. आता मंडळी, हे सगळं ऐकून आता इथे धनश्रीला मोठा धक्का बसलाय, की हे काय करतात आहेत हे. तर शलाका पण म्हणते अरे तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का, तू काय करते तुझं तरी तुला कळतंय का. आतापर्यंत हे ठीक होतं की तुला म्हणजे तुझी इच्छा होती, पण आता तू तिला दुबईला नेऊन विकणार आहे. अरे हे जर त्या युगंधर निंबाळकरला कळलं ना, अक्का फाडून खाईल तो तिला. तेवढ्यात हा विद्याधर म्हणतो की त्याची काळजी तू नको करूस, हे सगळं कसं मॅनेज करायचं मला चांगलंच माहिती आहे. आणि हो, त्या पृथ्वीला सुद्धा मदत करायची आहे, त्याचा बिझनेस ग्रो करायचा शब्द दिलाय. एवढे पैसे कुठून आणायचे, चांगले पैसे सुद्धा मिळतील आपल्याला त्या सगळ्यातून. मंडळी, धनाश्री घाबरलेली असते आणि म्हणते की हे काय करायला लागलाय तुम्ही. अहो जर दादांना कळलं तर काय होणार आहे. तर मंडळी, आता ही शलाका म्हणते की हो, तसा तुझा प्लॅन काय अगदी वाईट नाही आहे, प्लॅन चांगलाच आहे, पण या प्लॅनमध्ये ना खूप मोठी रिस्क आहे. विद्याधर म्हणतो की हा विद्याधरला रिस्क घेण्यात जास्त मजा असते. त्या आनंदीने आत्तापर्यंत मला किती वेळा धुडकारलं, किती वेळा मी प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेला माझा प्लॅन फसलाय. प्रत्येक वेळेला तिने मला धुडकारून पाठवलंय. आत्ता ह्या वेळेला नाही आहे. म्हणूनच म्हणतो की माझा प्लॅन चेंज झाला आहे. काही करून या आनंदीला दुबईला पाठवणार, आला हबीबी करायला, असं तो आता म्हणत असतो. आणि म्हणतो की आनंदी आपल्याला ना सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. एवढा पैसा भेटेल की आपल्याला आयुष्यभर दुसरं काही करावंच लागणार नाही आहे. तर मंडळी, आता ह्या सगळ्याला शलाकासुद्धा तयार झालेली असते आणि म्हणते की जे काय करायचं ना ते लवकर कर. कारण काय ना, एकदा काय ह्या युगंधरला कळलं की आनंदी त्या संजीवन धर्मशाळेमध्ये आहे, तर तो तिथून तिला जाऊन घेऊन येणार. तो तिथं पोचायच्या आत तुला काहीतरी करावं लागणार आहे. आता विद्याधर म्हणतो अजिबात काळजी करू नकोस, माझी माणसं आता तिथं पोचलेली असणार. आज आनंदीला तिथून गायब करतो. तर मंडळी, आता हा विद्याधर फोन ठेवतोय. तेवढ्यात ही धनश्री त्याच्या जवळ जाते आणि म्हणते की अहो काय करते तुम्ही, काय करते, तुम्हाला काय कळतंय का. ऐका ना हो माझं, मी काय म्हणते, तुम्ही हे असं नका करू, ह्या सगळ्यामध्ये नका पडू. अहो हे सगळं उद्या तुमच्या संघाशी येईल. आता हा चिडतो तिच्यावरती, धनश्रीवर, आणि धनश्रीची गाळ पकडतो आणि म्हणतो की आवाज बंद, एकदम बंद. आता ही लगेच धनश्री म्हणते की अहो पण दादासने हे सगळं समजलं तर दादा काय करतील, उगाच कशाला ते कोर्टाच्या आणि पोलीस चौकीच्या फेऱ्या मारायला सगळ्यामध्ये अडकताय तुम्ही. तेवढ्यात हा विद्यार्थी त्याची गाल जोरात पुन्हा धरतो आणि म्हणतो की ज्यातलं आपल्याला कळत नाही त्याच्यात आपण पडू नये, आणि तुझं नसलेलं डोकं जिथं चिथं चालवायचं नाही. आणि मी आता जे काही तू ऐकलंस हे कोणालाही समजता कामा नाही, कळलं ना. जर कोणाला बी समजलं
मंडळी आणि आता धनश्रीला तो ढकलून देतो. धनश्री म्हणते की अहो पण मी तुमच्या काळजीपोटी बोलते, एवढं सगळं करायची काही गरज आहे का? आता विद्याधर म्हणतो चूप, एकदम चूप. आणि आता तो जातो आणि तिथे झोपायला जातो. बिचारी धनश्री पूर्णपणे घाबरलेली असते. हे सगळं जर दादासनी समजलं तर ते काय करतील त्याचं काही खरं नाही आहे. तर मंडळी आता इकडे दाखवलंय आनंदी बिचारी एकटी शांत बसलेली असते, तिला काही झोप लागलेली नाही आहे. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं की तिला ना कुणीतरी आल्याची चाहूल लागते. तर इकडे जे विद्याधरचे गुंड आहेत ना ते सुद्धा त्या टॅम्पोमधून खाली उतरलेले आहेत असं दाखवलंय. तर इकडे आनंदीला पावलांची चाहूल होते आणि ती म्हणते की कोण आहे, कोण आहे इथे, कोणी आहे का, मॅडम तुम्ही आहात का, कोणी बोलत का नाही आहे. आणि मंडळी तेवढ्यात आता तिथे ना आरती आलेली असते. आरती आनंदीच्या समोर जाते आणि म्हणते की आनंदी, अगं तू. तेवढ्यात आनंदी म्हणते की आरती ताई तू इथे कशी काय. आता आरती जाते आणि तिला घट्ट अशी मिठी मारते. आता आनंदीला सुद्धा थोडंसं बरं वाटतं. पण आनंदी म्हणते की आरती ताई तू इथं कशी काय आली, तुला हा ॲड्रेस कसा कळाला. आरती म्हणते की तुला काय वाटलं, तू फक्त आम्हाला फोन केला आणि सांगितलं की मी ठीक आहे आणि माझी काळजी करू नका, आणि हे सगळं झाल्यावर मी थांबून राहीन का. ज्या नंबरवरून तू फोन केला होतास ना तो फोन मी पिंट्याला ट्रेस करायला सांगितला होता, आणि तेव्हाच आम्हाला कळलं की संजीवन धर्मशाळेचा हा नंबर आहे म्हणून. मग मी इथं आले आणि त्या मॅडम ज्या आहेत ना सिक्युरिटी मॅडम, सेक्रेटरी मॅडम, त्यांनी मला इथे मदत केली तुझ्याजवळ, तुला भेटण्यासाठी आणि तुझ्याजवळ पोचण्यासाठी. आता आनंदी म्हणते की असं का केलं त्या मॅडमनी, त्यांना सांगितलं होतं ना की मला कोणाला भेटायचं नाही आहे म्हणून. आरती म्हणते एकदम गप्प बस. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की ती जी माणसं आहेत ती टेम्पोतून जस्ट बाहेर पडल्यात, आणि तिथला एक जो माणूस असतो जो सेवेकरी आहे तो मात्र विद्याधरचा माणूस आहे. तो या माणसांना मदत करत असतो. तो आता त्यांना जातो आणि म्हणतो की हे बघा मॅडम आत्ता इथे आहेत, मॅडम काही वेळासाठी बाहेर हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट्स आणायला जाणार आहेत. मॅडम इथे गेल्या की तुमचं काम करू शकता, कारण मॅडम खूप स्ट्रिक्ट आहेत. बाहेरच्या कोणत्याही लोकल ते इथे येऊ देत नाही आहेत. तुम्हाला थोडा वेळ वाट बघायला लागेल, किमान 15 मिनटं तरीसुद्धा. जोपर्यंत मॅडम जात नाही आहेत ना तोपर्यंत मॅडमच्या नजरेसुद्धा पडायचं नाही आहे. तर मंडळी हा सगळा प्लॅन झाला आहे, आणि त्याच माणसाला आता त्या मॅडम बोलवतात आणि म्हणतात की हे बघ मी दवाखान्यात चालली आहे, हॉस्पिटलमध्ये चालली आहे, रिपोर्ट्स आणेपर्यंत इथे नीट लक्ष ठेवायचं. बाहेरची कोणतीही नवीन व्यक्ती आली डिरेक्टली तिला आतमध्ये घ्यायचं नाही आहे. तो म्हणतो की हो मॅडम काय काळजी करू नका, सगळं काही मी व्यवस्थित करेन. जसे आता ते मॅडम निघून जातात तसे जे गुंड आहेत आणि त्यांच्या गाडीमधून जो आणलेला एक बॉक्स असतो, खूप मोठा बॉक्स आहे, आता तो बॉक्स त्यांनी गाडीतून बाहेर काढला आहे. तर मंडळी आता इकडे दाखवलं की आरतीचं आणि आनंदीचं बोलणं सुरू असतं. आरती म्हणते की आनंदी तू असं का केलंस, तुला काहीच वाटलं नाही आहे का, इतकं परकं राहत आहे का आपल्यामधलं, इतकं परकं हे करून टाकलंस तू आम्हाला की तुला आम्हाला सांगावं असं वाटलं नाही आहे. ठीक आहे तू ते घर सोडलंस, अगं पण आम्ही आहोत ना, तुझं हक्काचं घर आहे, तुला आम्हाला हे सांगावं असं वाटलं नाही आहे का. आणि आता तू म्हणतेस की ते का का आलं बरं, त्या का मॅडमनी का मदत केली, इतकं परकं समजतेस का तू आम्हाला. आनंदी म्हणते तसं नाही आरतीताई, पण मला माझं ओझं कोणावरही टाकायचं नाही आहे, तुमच्यावर ओझं म्हणून राहायचं नाही आहे. आरती म्हणते अगं आनंदी असं काय म्हणतेस, तू आमच्यावर ओझं नाही आहेस, तू आमचा श्वास आहेस, कळते का तुला, आमचा श्वास आहेस, तुझ्याशिवाय आम्ही नाही जगू शकत, आमच्यासाठी तू किती इम्पॉर्टंट आहेस हे तुला नाही माहिती आहे. आरती अगं तू आमचं, आनंदी तू आमचं सर्वस्व आहेस, तुला का कळत नाही आहे. आता हे सगळं ऐकून ना आनंदी पण थोडी भावूक झालेली असते. आरती म्हणते की नाही मी आता तुला घेऊन जायला आली आहे, माझ्यासोबत घेऊनच जाणार आहे. तर मंडळी आता ते गुंडाणी आहेत ना, म्हणजे तो बॉक्स तर सगळं बाहेर काढलाय, आणि आता तो आनंदीचा रूम आहे ना त्या आनंदीच्या रूमच्या साईडला हे तिघंसुद्धा निघालेत. आता तो माणूस म्हणतो की तुम्ही इथे थांबा, हा बॉक्स इथेच ठेवा, मी त्यांच्या रूममध्ये बघतो जाऊन काय सगळं चाललंय ते. आणि हो मॅडम यायच्या आत आपल्याला हा इथून कल्टी मारायची आहे. तर मंडळी आता आरती आनंदीला म्हणते की आनंदी चल तू आताच्या आता रेडी हो, आपल्याला निघायला हवं. आनंदी म्हणते की नाही आरती ताई, मी इथेच थांबते प्लीज, मला नाही यायचं आहे का तिकडे. आरती म्हणते अगं वेडी आहेस का तू आनंदी. तर मंडळी आता इकडे दाखवलं आहे की हे जे शिर्के आहेत ना ते युगंधरला भेटायला आलेत आणि म्हणतात की मालक साहेब खूप मोठा घोल झाला आहे, म्हणजे जो आपण गुप्तहेर ठेवला होता आनंदीला शोधण्यासाठी तो फोनच उचलत नाही आहे. काही झालं माहीत नाही, कितीचा वेळ मी त्याला कॉन्टॅक्ट करतोय, काहीच कॉन्टॅक्ट होत नाही आहे. तेवढा मालक साहेब म्हणतात की त्याला पुरेसे पैसे दिले होते ना. आता शिर्के म्हणतात की हो पैसे तर त्याला दिले होते, अहो मी त्याच्या ऑफिसमध्ये पण जाऊन आलोय, बघितलं तर त्याच्या ऑफिसला एवढं मोठं लॉक लावलंय, काही संपर्क साधण्याचा प्रयत्न होत नाहीये त्याच्याजवळ. त्या शिर्के म्हणतात ना इथे युगेंद्र म्हणत असतो की ह्या सगळ्यामागे ना काहीतरी मोठं षडयंत्र आहे. मला असं वाटतं की त्या माणसाने आनंदीचा शोध घेऊ नये म्हणून कोणीतरी त्याला पैसे दिले असणार. आपण पैसे दिले त्याच्यापेक्षा डबल किंवा ट्रिपल नक्कीच काहीतरी असणार आहे. आपल्याला तिकडे जाऊन आनंदीला आता स्वतःच शोधावं लागणार आहे, आपल्यालाच मैदानात उतरावं लागणार आहे. मंडळी तेवढ्यात आता तिथे बापू येतात आहेत ओके, आणि बापू म्हणतात की काही गरज नाही त्या सगळ्याची, सगळं काही नीट झालंय. युगंधर तुला माहिती आहे का, मोठी न्यूज आहे. आता इथे मालक साहेब म्हणतात बापू काय झालं सांगा लवकर. बापू म्हणतात आनंदी सापडली,
आनंदी सापडली. मालक साहेब म्हणतात की काय कुठे? तेवढ्यात बापू म्हणतात की सोलापूरला एक संजीवन आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये ती सापडली आहे. आता मालक साहेब म्हणतात पण कोणाला तिथे कोणाला सापडली आहे? बापू म्हणतात आरती गेली तिथे आणि त्या संजीवन वृद्धाश्रम आपल्या आश्रमामध्ये आहे ती. आता युगंधरला आठवतं संजीवनी मी तर काल तिथंच गेलो होतो कामासाठी. बापू काल नाही का तुम्ही मला फोन केला होतात तेव्हा मी तिथंच होतो. आता बापू म्हणतात तू तिथं कशाला गेला होता? तर आता मालक साहेब म्हणतात की जाऊ दे ते सगळं महत्त्वाचं नाही आहे. आनंदी सापडले ना तिथे मी आत्ताच्या आता जातो तिला आणायला. तेवढ्यात बापू म्हणतात की आरती कधीच निघाली आहे. आरती गेली आणि तिथे पोचली सुद्धा असणार आहे. तर मालक साहेब म्हणतात ते असू दे पण तरीसुद्धा तिला सुखरूप आणण्याची जबाबदारी माझी आहे. आणि मंडळी हे सगळं आता त्या मितालीने ऐकलंय बहुतेक का. मिताली पटकन लगेच खाली धावत येते आणि म्हणते की बाबा थांबा ना, माझं खूप महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे. आता युगंधर खरं तर तिच्याकडे ती बघत नाही आहे आणि मिताली म्हणते की बाबा मला खरंच तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आज नागपंचमी आहे आणि नागपंचमीला प्रत्येक वेळेला आई घरामध्ये पिंड बनवायची, स्वतः सगळी नागपंचमीची तयारी करायची आणि पूजासुद्धा घरीच करायचं. आणि ह्या वेळेला सुद्धा माझी तीच इच्छा आहे. आई जशी घरामध्ये पिंड बनवायची ना तशीच मला बनवायची आहे. मी खूप प्रयत्न केला पण माझ्याने जमतच नाही आहे. तुम्ही मला द्याल का बनवून? बाबा प्लीज. मला माहिती आहे तुम्ही तुमच्या मनात आता थोडंसं आमच्याबद्दल राग आहे. पण मला माहिती आहे तुमच्या मुलांबद्दल तुमच्या मनात खूप मायासुद्धा आहे. म्हणजे आता सध्या दादा आणि प्रांजल जे पद्धतीने वागतायत त्यांच्या मनात थोडंसं राग निर्माण झाला आहे. पण बाबा मला खात्री आहे तुमच्या मनात अजूनही आमच्याबद्दल तितकंच प्रेम आहे, माया आहे आणि मला ते जाणवतंय. बाबा आहे ना? खरंच आहे सांगा ना. आणि माझी खरंच आज खूप मनापासून इच्छा आहे. मला ती पिंड बनवायची आहे. आईची जी परंपरा आहे ना, आईने इतके दिवस जी परंपरा चालू ठेवली तीच परंपरा मला पुढे न्यायची आहे. बाबा प्लीज सांगा ना, मला बनवाल ना? बनवून द्याल ना ती पिंड? आता मंडळी आता असं जी ही मिताली आहे ना, खूप इमोशनल आणि खूप असं ड्रामा करत बोलत असते आणि या सगळ्यामुळे आहे ना, युगंधर आता पूर्णपणे हळवा झालेला असतो आणि युगंधर म्हणतो की हो, मी देईन ना करून. आता बापून म्हणत असतात, पण अरे युगंधर, आता युगंधर म्हणतो की बस बापू राहू द्या, मी करून देतो. आणि आता मंडळी त्यांनी हिला शब्द दिलाय मितालीला की मी तुला ते बनवून देतो. तू सगळी तयारी बाकीची करून घे. मी ते करतो आणि आपण निघूया. तर मंडळी आता सगळ्याला ना मिताली खूप खुश होते आणि म्हणते की बाबा खरंच तुम्ही मला मदत करणार आहात. माझा विश्वासच बसत नाही आहे. मी पटकन तयारी करते. चालेल ना? आणि मंडळी आता ही मिताली तर निघून गेली आहे. आता मला साहेब शिर्केंना म्हणतात की हे बघा शिर्के, तुम्ही स्वतः तिथे जायचं आणि आनंदीला सुखरूप घरी आणायचं आणि माझ्या फॅक्टरीमध्येच घेऊन या आणि तिथे आपण कामाचं बाकीचं पुढचं पुढे बघू. माझं मी इकडे आवरून सगळं तिकडे फॅक्टरीमध्ये जाणार आहे. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं की जी माणसं आहेत ना, आनंदीच्या रूमच्या बाहेर आलेली आहेत बरं का. आणि एवढा मोठा बॉक्स पण त्यांनी आणला आहे आणि तेवढ्यात आता जो माणूस आहे ना, तो त्या खिडकीतून म्हणजे दरवाजातून आतमध्ये बघतो. तर आनंदीचं काही तिथे एकटी नाही आहे. आनंदीसोबत तिची बहीण पण आहे. आता हे त्याला कळलंय. आता ह्या दोघींनी एकमेकांना मिठी मारलेली असते आणि आरती म्हणत असते की आनंदी चल आता आमच्यासोबत जास्त वेळ लावू नकोस. आता मंडळी आनंदीसुद्धा तयार झालेली असते आणि म्हणते की हो आरतीताई. आता त्या माणसाने ते ऐकलंय आणि त्याला कळलंय की ही आरती नावाची कोणतरी मुलगी इकडे तिला भेटायला आलेली आहे. आता हा माणूस येताना गुंडांना म्हणतो की आपल्याला थोडा वेळ थांबावं लागणार आहे. कोणतरी मुलगी तिथे कडमडली आहे. आणि तेवढ्यातच आता हा विद्याधर जो आहे ना, त्या गुंडांना फोन करतो, म्हणजे त्या माणसाला फोन करतो. तेवढ्यात तो माणूस म्हणतो की साहेब इकडे थोडासा गोंधळ झालाय. आता विद्याधर म्हणत असतो की अजून तुला त्या आनंदीला तिथून बाहेर काढता आलं नाहीये का? अरे केव्हाचं सांगितलंय मी. तेवढ्यात हा माणूस म्हणतो की "ओ मॅडम, इथं कोणतरी आरती नावाच्या मॅडम आल्यात. बहुतेक त्यांची बहीण आहे वाटतं आणि ते असताना तिथे मी कसं त्यांना घेऊन जाऊ बाहेर?" विद्याधर म्हणतो की "आरती तिथं कशी काय कडमडली? ती तिथं कशी काय गेली?" तेवढ्यात आता हा म्हणतो की "काही करा, काही कारण सांगा, पण त्या आरतीला तिथून बाहेर काढा आणि सगळ्यात पहिलं तिला गायब करा. कारण तुमची जी मॅडम आली तर आनंदीला तिथून गायब करणं लय महागात पडणार आहे." तेवढा तो म्हणतो की "होय मालक, मी आहे ना काहीतरी करतो आणि त्या मॅडमला तिथून बाहेर काढतो." तर मंडळी आता हा विद्याधर आहे ना घाबरलेला असता थोडासा. आरती तिथं काय पोहोचली. शलाका म्हणते की अरे काय झालं? तेवढ्यात आता हा म्हणतो की ती आरती तिथं जाऊन पोहोचली आहे आधीच आपल्या आधी. तिला जोपर्यंत तिथून गायब करत नाहीये तोपर्यंत आनंदीला तिथून बाहेर काढणं खूप कठीण आहे. काहीही करून आजच्या आज आनंदी आपल्या हाती लागली पाहिजे. एकदा का ती आनंदी हाती लागली ना की तिचं पार्सल थेट दुबईमध्ये आणि आपण दोघं होणार मालामाल. आणि मंडळी तेवढ्यात आता पुन्हा एकदा हिच्या फोनवरती ना पृथ्वीचा फोन आलाय. आता हा विद्याधर म्हणत असतो की पृथ्वीचा हा फोन आता का आलाय? आता हा का कडमडलाय? तेवढ्यात आता ही शलाका म्हणते की अरे फोन उचल बघ काय म्हणतोय ते. तेवढ्यात हा पृथ्वी म्हणतो की काका ऐक ना, मला ना तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय. आता विद्याधर म्हणतो की अरे मी थोडंसं महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे. तर आता पृथ्वी म्हणतो की नाही प्लीज मला ना खूप महत्त्वाचं बोलायचंय. शलाका मावशी पण तिथे तुझ्यासोबत आहे ना, मला तुमच्या दोघांशीच बोलायचंय बिझनेसबद्दल. तर आता विद्याधर म्हणतो की अरे मीटिंगमध्ये आहे, मीटिंग झाली की भेटतो की मी तुला. तर तो की नाही माझ्याकडे वेळ फार कमी आहे. मला आत्ताच्या आत्ता तुला भेटायचं आहे.
तर शलाका म्हणते की काय, ह्याला काय सांगायचं काय? शलाका म्हणते बरं सांग त्याला. तेवढ्यात हा विद्याधर म्हणतो की बरं 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 पृथ्वी ठीक आहे, ये इकडं. पृथ्वी म्हणतो की तुमचं जे काय आहे ते आवरा तुम्ही, मी 5 मिनिटात पोहोचतोय. आता तेवढ्यात ही शलाका म्हणते की बरं ठीक आहे, तो इथे येतोय तर येऊ दे. आणि विद्याधर तिला सांगत असतो की तू एक काम कर, मी जे सांगतो ना तसं कर. आनंदी आनंदी जी आहे त्या सांगतो त्या लोकेशनवर तिला पाठव. बाहेरचं जे काय आहे ना ते सगळं तू मॅनेज कर. त्या माणसाचा नंबरसुद्धा मी तुला पाठवतो. आणि शलाकाने आता हे सगळं रेडी झाली ह्या सगळ्याला बरं का. आणि बोलतो की ह्या पृथ्वीला कसं गुंडाळायचं हे मला चांगलंच माहिती आहे. आणि मंडळी ह्या त्या दोघांचं डील झाले बरं. आणि शलाका तिथून निघून गेले. तर इकडून आता असं दाखवलं की हे जे गुंड जे आहेत ना आनंदीच्या रूमच्या बाहेर थांबलेले असतात. आणि तेवढ्यात हा तिथं जो माणूस आहे त्या संस्थेचा, तो तिथे गेलाय. आता आरतीने आनंदीला कपडे दिलेले असतात आणि म्हणते की तू जा पटकन आंघोळ करून फ्रेश हो आणि आपण निघूया. आणि तेवढ्यात आता तिथे माणूस जातो आणि म्हणतो की मॅडम ऐका ना, तुम्ही कोण आहात? तर आता ती म्हणते की मी आनंदीची बहीण आहे, तिला घेऊन जायला आली आहे. तर माणूस म्हणतो की मॅडम तुम्ही आता अशा अचानक त्यांना घेऊन जाऊ शकत नाही आहे. म्हणजे ह्या मॅडम कालच आल्या आहेत, त्यांचं ॲडमिशनसुद्धा झालं आहे. आम्ही त्याची पोलिसांना इन्फॉर्मेशन पण दिली आहे. कसं ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या सगळ्या पूर्ण कराव्या लागतात. आणि आता तुम्हाला जर घेऊन जायचं असेल ना, तर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर आम्हाला ती गोष्ट पोलिसांना इन्फॉर्म पण करावी लागेल. ह्या सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय तुम्हाला इथून त्यांना घेऊन जाता येणार नाही आहे. आता आरती म्हणते की हो पण आरती म्हणते बरं बरं ठीक आहे, काय करायचं ते लवकर सांगा, कुठला फॉर्म भरायचा आहे? तो माणूस म्हणतो की एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत चला, 2-3 मिनिटाचंच काम आहे. एकदा फॉर्म भरून दिलात ना की पुढची प्रोसिजर जी आहे ना ती सगळी मी करेन. आरती बरं म्हणते की बरं बरं ठीक आहे, चला जाऊया. आणि मंडळी आता आरती आनंदीला जाता जाता म्हणते की आनंदी, मी जाऊन येईपर्यंत तू पटकन फ्रेश होऊन घे आणि आपण निघूच. आता मंडळी ह्या दोघीसुद्धा आता बाहेर येतात. म्हणजे तो फॉर्म भरण्यासाठी आरती निघून गेलेली असते. आणि तेवढ्यात मागूनच हे जे गुंड आहेत ना आनंदीच्या रूममध्ये तो बॉक्स आहे, तो बॉक्स घेऊन आतमध्ये गेलेत. आता आनंदी म्हणते की कोण आहे? कोण आहे इथे? आता तिला असं वाटतं की आरतीताई पुन्हा आली आहे की काय? ती म्हणते की आरतीताई? आरतीताई काय झालं? तू पुन्हा आली का आरतीताई? आता तिथून कोणी काहीच बोलत नसतं. ते गुंड येतात, आनंदीला पकडतात. आता त्यांच्यामध्ये झटापट होते. आनंदी म्हणते की काय करताय? कोण आहात तुम्ही? सोडा मला. सोडा म्हणते ना. आता त्या माणसाने तिच्या हातात एक रुमाल असतो आणि तो रुमाल आहे ना आनंदीच्या नाकावरती ठेवलाय. आनंदी आता त्या सगळ्यातून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते, पण त्याच्यात त्यांनी गुंगीचा औषध ठेवलाय. ज्याच्यामुळे आता आनंदी ही बेशुद्ध पडली आहे. आणि आरती आता तिकडे निघून गेलेली असते. तेवढ्या त्या माणसाने आनंदीला त्या बॉक्समध्ये भरलेलं आहे. तर मंडळी आरती जेव्हा रिटर्न येते तेव्हा आनंदी तिच्या रूममध्ये नसते आणि आता खूप मोठा गोंधळ उडालेला आहे. तर मंडळी इकडे आता प्रोमोमध्ये दाखवलंय की ही आनंदीचं पार्सल जे असतं ते इकडे जी पूजा चालू असते निंबाळकरांच्या घरामध्ये, त्या घरामध्ये पोहोचलेलं आहे. आता विद्याधर म्हणता क्षणी की हा बॉक्स इथे कसाला? ह्या बॉक्समध्ये तर आनंदी आहे. आणि लगेचच तो त्या माणसाला फोन करतो आणि म्हणतो की अरे ते बॉक्स मी तुम्हाला माझ्या गोडाऊनामध्ये नेऊन ठेवायला सांगितलं होता, हा इथं आला कसा? आता ती आलेला नाग बघून माई म्हणतात की हा तर शुभशकुन आहे. नागपंचमीच्या दिवशी नाग घरात येणं म्हणजे शुभशकुन असतो. आणि तेवढ्यात मंडळी आता हा नाग तिथून निघून जातो आणि युगंधर जाऊन तो बॉक्स उघडणार असतो. आणि त्या बॉक्समधून आता आनंदी बाहेर पडते. आणि आनंदी बाहेर आल्यानंतर आनंदीने जे काही सांगितलंय ते ऐकल्यानंतर सगळ्यांच्याच पायाखाली जमीन सरकले आणि हा विद्याधरचा काळा चेहरा सगळ्यांच्या समोर आलाय.